Assalamu alaikum viewers, this is Noor Ahmed and today I brought a new topic before you and it's about the about pronouns. I'll teach you some major points in pronouns but today we will talk about personal pronouns. अॼु असां जेको आहे personal pronouns जे बारे में जेको आहे पढ़ंदासीं हाणे personal pronouns में पहिरीं point जेका आहे जेका मां तव्हांखे सम्झाईंदुसि whenever there are multiple subjects or personal pronouns in a sentence जॾहिं के जुमले में मल्टीपल सब्जेक्ट्स हुजनि या मल्टीपल पर्सनल प्रोनाउंस जेके आहिनि उहे इस्तेमालु थियल हुजनि त दे शुड बी अरेंज्ड इन द फॉलोइंग सीक्वेंस उहे हेठी तरतीब मुताबिक़ जेके आहिनि उहे तव्हांखे इस्तेमालु करणा आहिनि कीअं अरेंज करणा आहिनि तव्हांखे उहे जेकॾहिं माना मिसाल तौरु सब्जेक्ट तौरु तव्हांखे आई मिलियल आहे ही मिलियल आहे शी मिलियल आहे या यू मिलियल आहे अहिड़े क़िस्म जा सब्जेक्ट्स जेकॾहिं तव्हांखे मिलियल आहिनि सेंटेंस में या पर्सनल प्रोनाउंस जेके आहिनि उहे तव्हांखे मिलियल आहिनि त उन्हनि जी सीक्वेंस उन्हनि जी तरतीब छा हुजणु खपे उन्हनि जी तरतीब इहा हुजणु खपे पहिरियां तव्हांखे कहिड़ो पर्सन यूज़ करणो आहे सेकेंड पर्सन दैट इज़ यू इस्तेमालु करणो आहे उन खां पोइ थर्ड पर्सन यूज़ करणो आहे जंहिंमें कॉमनली इन इस्तेमाल में ही या शी ज़्यादा इस्तेमालु थींदो आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे छा यूज़ करणो आहे उन खां पोइ तव्हांखे इस्तेमालु करणो आहे फर्स्ट पर्सन यानी आए या वी इहे इस्तेमालु थी सघनि था यानी जॾहिं सब्जेक्ट तौरु मल्टीपल सब्जेक्ट्स हुजनि या पर्सनल प्रोनाउंस जेके आहिनि उहे सब्जेक्ट ते तव्हांखे ज़्यादा मिलियल हुजनि इवन ऑब्जेक्ट ते बि इहो सीक्वेंस जेको आहे यूज़ थींदो आहे त उन्हनि जी तरतीब जेका आहे उहा इहा हुजणु खपे त पहिरियां सेकेंड पर्सन उन खां पोइ तव्हांखे रखिणो आहे थर्ड पर्सन ऐं उन खां पोइ रखिणो आहे फर्स्ट पर्सन इन्हनि मां जेकॾहिं को हिकिड़ो मिसिंग हुजे उन्हनि मां जेकॾहिं को हिकिड़ो मिसिंग आहे तॾहिं बि तव्हांखे सीक्वेंस जेका आहे उहा सेम रखणी आहे मिसाल तौरु जेकॾहिं सेकेंड पर्सन मिलियल न हुजे त थर्ड ऐं फर्स्ट यूज़ करणो आहे जेकॾहिं थर्ड न हुजे त सेकेंड ऐं फर्स्ट यूज़ करणो आहे जेकॾहिं फर्स्ट न हुजे त सेकेंड ऐं थर्ड सीक्वेंस विल रिमेन दी सेम इहा तरतीब जेका आहे उहा सेम रहंदी साॻी रहंदी हाणे हिते ॾिसो मां करेक्ट ऑप्शन लिखियो आहे यू एंड यू एंड आई जेकॾहिं मां इहो ईअं करे लिखां थो आई एंड यू इट्स अ मिस्टेक इहा ग़लती आहे आई एंड यू कंदासीं ग़लति आहे छाजे मुताबिक़ इहा इख़लाक़ी लिहाज़ खां ग़लती आहे इन खां अलावा यू एंड ही इट्स द करेक्ट ऑप्शन यू एंड ही तव्हां इस्तेमालु करे सघो था जेकॾहिं ही एंड यू कयो था त इहो इख़लाक़न ग़लति आहे उन खां पोइ मां कुझु ऑप्शन्स लिखिया आहिनि आई यू एंड ही इहो ग़लति आहे छाजे करे जो पहिरियां फर्स्ट पर्सन आहे यू आई एंड ही इहा बि ग़लति थिए थी तरतीब छाजे करे जो सेकेंड को फर्स्ट को थर्ड आहे दैट्स रॉन्ग ऐं टियों जेको मां लिखियो आहे ही यू एंड आई इहो ग़लति थिए थो छाजे करे जो पहिरियां थर्ड पर्सन आहे पोइ सेकेंड आहे द करेक्ट ऑप्शन द एक्चुअल ऑप्शन इज़ यू ही एंड आई दैट इज़ द करेक्ट ऑप्शन सही ऑप्शन जेको आहे उहो इहो थिए थो उन खां पोइ ॿियो मां सेंटेंस हिन में ॿियो लिखियो आहे हिन में बिगिनिंग लिखी आहे त ही एंड आई हाणे हिन में करेक्ट ऑप्शन जेको आहे वो तव्हांखे ही एंड आई जेको आहे उहो इस्तेमालु नथा करे सॉरी ही एंड आई इस्तेमालु थी सघे थो पर जेकॾहिं तव्हां उन जी जॻह ते आई एंड ही चओ था त इहो ग़लति आहे पहिरियां थर्ड पर्सन ऐं उन खां पोइ फर्स्ट पर्सन असां यूज़ कयो आहे इन में मां एग्जांपल्स लिखिया आहिनि आई एंड यू कैन नेवर लिव टुगेदर दैट्स रॉन्ग करेक्ट ऑप्शन छा थींदो यू एंड आई कैन नेवर लिव टुगेदर उन खां पोइ आहे यू एंड ही विल लर्न नाइसली दिस इज करेक्ट यू एंड ही पहिरियां सेकेंड पर्सन पोइ थर्ड पर्सन जेकॾहिं असां ईअं लिखूं था त ही एंड यू विल लर्न नाइसली दिस इज रॉन्ग सो रिमेंबर दिस इज द करेक्ट सीक्वेंस सही तरतीब जेका आहे उहा इहा आहे पहिरियां सेकेंड पर्सन पोइ थर्ड पर्सन ऐं उन खां पोइ फर्स्ट पर्सन इहो इख़लाक़ी लिहाज़ खां इहा पॉइंट हूंदी आहे यू मस्ट रिमेंबर इख़लाक़न माना पहिरियां सेकेंड पर्सन रखिणो आहे पोइ थर्ड एंड इन द एंड यू हैव टू पुट फर्स्ट पर्सन उन खां पोइ नेक्स्ट आहे आई एम गोना टीच यू अबाउट सब्जेक्टिव एंड ऑब्जेक्टिव प्रोनाउंस तव्हांखे पढ़ाईंदे सब्जेक्टिव प्रोनाउंस जे बारे में ऐं ऑब्जेक्टिव प्रोनाउंस जे बारे में हाणे सब्जेक्टिव ऐं ऑब्जेक्टिव खे ॿियो कहिड़ो नालो ॾिनो वञे थो सब्जेक्टिव प्रोनाउंस जेके आहिनि उन्हनि खे ॿियो नालो ॾिनो वेंदो आहे नॉमिनेटिव केस सॾियो वेंदो आहे ऐं ऑब्जेक्टिव जेको आहे उनखे नालो ॾिनो वेंदो आहे एक्यूज़ेटिव केस Another name for subjective case is nominative and another name for objective case is accusative case. So I hope you know these ताकि ये खबर होगा subjective pronouns कड़ा हैं and objective pronouns कड़ा हैं. The list is clearly mentioned here. I have written the complete list here. The subjective pronoun and पासे उन्हनि जा objective pronouns जेके हैं वो इस्तेमाल थियल हैं. Now I'll teach you some other things in that. The subjective pronouns जेके हैं वो किथे इस्तेमाल क्यों मेरे point पे मां लिखियो है subjective pronouns are normally used at the place of subject. Subjective pronouns जेके हैं वो आम तौर ते subject जी जाइ ते इस्तेमाल थींदा आहिनि
and objective pronouns are normally used at the place of object. ऐं objective pronouns जेके आहिनि उहे आम तौर ते असां object जी जॻह ते इस्तेमालु कंदा आहियूं. For example, there is a sentence he saw her. हिन हुनखे ॾिठो. हाणे इन सेंटेंस में जेको he आहे उहो subjective pronoun आहे, subject जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे. ऐं हर जेको आहे उहो ऑब्जेक्टिव प्रोनाउन आहे ऐं ऑब्जेक्ट जी जाइ ते इस्तेमालु थिए थो. जस्ट लाइक दैट ॿियो जुमिलो आहे शी सॉ हिम. शी सब्जेक्टिव प्रोनाउन आहे, हिम जेको आहे उहो ऑब्जेक्टिव प्रोनाउन आहे. आई लाइक देम, I subjective and them objective. They like me, they subjective pronoun and me is objective pronoun. So simply you must remember the subjective pronouns जेके आहिनि उहे normally subject जी जाइ ते इस्तेमालु थींदा आहिनि ऐं objective pronouns जेके आहिनि उहे normally object जी जाइ ते इस्तेमालु थींदा आहिनि. The other names for them ॿिया नाला इन्हनि जे लाइ छा आहिनि त जेको subjective आहे उनखे तव्हां nominative चई सघो था ऐं objective खे तव्हां accusative जो नालो बि ॾेई सघो था. उन खां पोइ next असांजी point आहे त after the prepositions. Now there are some advanced uses in the advanced uses आहिनि. After the prepositions खां पोइ we normally use objective forms. Prepositions खां पोइ असां pronoun जी कहिड़ी सूरत इस्तेमालु कंदासीं objective form use कंदासीं. जेके prepositions आहिनि for example in आहे, on आहे, at, to, for जेके prepositions आहिनि उन्हनि खां पोइ जेकॾहिं तव्हांखे डायरेक्ट को pronoun use करणो आहे it must be in objective form. जीअं ॾिसो जुमिलो आहे I came here with he. That's wrong. I came here with him. मां हुन सां गॾु आयसि. This sentence is correct because with जेको आहे preposition आहे ऐं उन खां पोइ objective form use करणो आहे. I bought it for she. इहो ग़लति आहे. For preposition आहे त I bought it for her. She cannot live without I. That's wrong. She cannot live without me. Without preposition आहे त तव्हांखे objective form use करणो आहे. It is up to she. That's wrong. इन जो correct थींदो it is up to her. हुन ते आहे it is up to her. So remember after the prepositions we normally use objective forms. Preposition खां पोइ असां आम तौर ते objective form जेके आहिनि उहे इस्तेमालु कंदा आहियूं. Now the next point is point number 2 is we normally use objective pronouns after these words. इन्हनि words खां पोइ असां आम तौर ते objective pronoun use कंदा आहियूं. कहिड़ा words इन में अचनि था हिकु late आहे, between आहे, उन खां अलावा ॿियो वर्ड आहे इट इज़ आहे ऐं ॿियो बट. पर बट तॾहिं जॾहिं उहो प्रीपोजिशन हुजे, जॾहिं बट जी माना निकिरे खां सवाइ. जॾहिं बट मां असां कहिड़ी माना कढूंसि, जॾहिं बट मां असां खां सवाइ जी माना कढूं त इन्हनि खां पोइ तव्हांखे ऑब्जेक्टिव प्रोनाउन यूज़ करणो आहे. सो रिमेंबर आफ्टर दीज वर्ड्स लेट, बिटवीन, इट इज़, बट ऐं बट तॾहिं जॾहिं उन जी माना निकिरे एक्सेप्ट. जेकॾहिं बट जी माना तव्हां पर वारी माना कढो था तव्हां सब्जेक्टिव प्रोनाउन इस्तेमालु कंदो. जी आई कॉल्ड हिम बट ही डिड नॉट रिस्पॉन्ड. आई कॉल्ड हिम बट ही. हिते बट जी माना छा निकिरे थी, हिते बट जी माना मिले थी पर जी, त असां सब्जेक्टिव प्रोनाउन यूज़ कंदासीं. बाक़ी अदरवाइज़ जॾहिं बट जी माना खां सवाइ निकिरे थी ऑब्जेक्टिव प्रोनाउन खणंदो. जीअं ॾिसो मां सेंटेंस लिखियो आहे लेट आहे. लेट आहे तव्हां नथा करे सघो, इट्स अ मिस्टेक. लेट खां पोइ तव्हांखे ऑब्जेक्टिव प्रोनाउन यूज़ करणो आहे लेट मी गो होम नाउ. इन खां पोइ ॿियो सेंटेंस आहे बिटवीन यू एंड आई. दैट्स रॉन्ग. बिटवीन यू एंड आई तव्हां नथा करे सघो. बिटवीन खां पोइ ऑब्जेक्टिव प्रोनाउन यूज़ करणो आहे बिटवीन यू एंड मी. उन खां पोइ नेक्स्ट आहे who's there, केरु आहे रे. हाणे इन जो जवाबु अचे थो इट्स आई. ग़लति आहे. इट इज़ खां पोइ तव्हांखे प्रोनाउन जो ऑब्जेक्टिव फॉर्म यूज़ करणो आहे त तव्हां छा यूज़ कंदो इट्स मी. इन खां पोइ ॿियो सेंटेंस मिलियल आहे देयर वाज नो वन बट शी. दैट्स रॉन्ग. बट जी हिते माना आहे खां सवाइ. इन जी माना थिए थी त हुते हुन खां सवाइ ॿियो केरु बि न हुयो. इहो सेंटेंस ग़लति आहे. इहो करेक्ट कीअं थींदो देयर वाज नो वन बट हर. हिते बट जी जॻह ते तव्हां एक्सेप्ट इस्तेमालु करे सघो था. त इहे वर्ड्स यादि हुजनि लेट, बिटवीन, इट इज़, बट. इन्हनि खां पोइ तव्हांखे जेको आहे प्रोनाउन जो ऑब्जेक्टिव फॉर्म नॉर्मली यूज़ करणो आहे. बट देयर आर सम एक्सेप्शंस. इन्हनि रूल्स में कुझु न कुझु एक्सेप्शंस हूंदा आहिनि. जीअं ॾिसो एक्सेप्शंस कीअं आहिनि. आफ्टर इट इज़, हाणे जेको इट इज़ आहे उन खां पोइ यू कैन ऑल्सो यूज़ सब्जेक्टिव प्रोनाउन. इट इज़ खां पोइ तव्हां सब्जेक्टिव प्रोनाउन बि इस्तेमालु करे सघो था व्हेन इट इज़ एम्फेसाइज्ड. जॾहिं उन ते एम्फेसाइज़ कयो वञे या जॾहिं उन ते ज़ोर भरियो वञे. रिमेंबर जॾहिं इट इज़ खां पोइ तव्हां प्रोनाउन ते एम्फेसाइज़ कयो था ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां को क्लॉज लॻाए अॻिते सेंटेंस खे कंटिन्यू कयो था त इट इज़ खां पोइ तव्हांखे सब्जेक्टिव प्रोनाउन यूज़ करणो आहे. फॉर एग्जांपल हिते आहे इट वाज़ आई. It was I who helped you in such situation.
and so it is जो past आए, it was I, it was खां पोइ मां subjective form use कयो आहे because I emphasize, मां इन्हें I ते emphasize किया थो। ऐं ॿी ॻाल्हि इन में ॿी पॉइंट इहा बि थी सघे थी त असां इन खां पोइ को क्लॉज इस्तेमालु कयो आहे इन जुमिले में, it was I who helped you in such situation। जेकॾहिं इन में it was me कयूं था, your sentence will be wrong। ॿियो सेंटेंस आहे it was her, इहो सेंटेंस ग़लति आहे छो जो it was खां पोइ मां her इस्तेमालु कयो आहे। हिते असां emphasize कयूं था that it was she who took away my money, हाणे हिते it was खां पोइ असां she इस्तेमालु कयो आहे। रीज़न छा आहे? because I emphasize on that pronoun, इन pronoun ते मां ज़ोर भरिया थो। it was she who took away my money, हुई हुई जेका मुंहिंजा पैसा खणी हली वई। हाणे हिते ॾिसो असां इन ते emphasize कयूं था ऐं इन खां पोइ असां को clause बि इस्तेमालु कयो आहे इन सेंटेंस में। जी मां इन orally तव्हांखे को जुमिलो ॿुधायां, it is he who always disturbs me, हू ई आहे जेको हमेशा मूंखे डिस्टर्ब कंदो आहे। it is खां पोइ pronoun ते emphasize कयूं था, you can also use subjective form। hopefully it's clear to you। and now the point number 3, it's about then। हाणे then आए तो then खां पोइ असां pronoun जो कहिड़ो form इस्तेमालु कयूं। so the simple point is when then is used as a preposition, जॾहिं then जेको आहे वो preposition तौर इस्तेमालु थिए तो we know it takes objective form। इन खां पोइ pronoun जी तव्हां कहिड़ी सूरत यूज़ कंदो, objective form। याद रहे त जॾहिं then preposition तौर यूज़ थियल हुजे it takes objective form। पर ॿी point आहे when then is used as a conjunction, जॾहिं then जेको आहे वो कंजक्शन तौर इस्तेमालु थियल हुजे या सिंपली तव्हां ईअं यादि रखो then खां बाद में को वर्ब मिलियल हुजे तव्हांखे, it takes subjective pronoun, इन सां तव्हां जेको आहे subjective pronoun इस्तेमालु कंदो। so the simple point is जॾहिं then जेको आहे वो preposition तौर यूज़ थियल हुजे त इहो objective form खणंदो ऐं जॾहिं इहो कंजक्शन तौर इस्तेमालु थियल हुजे त इहो सब्जेक्टिव प्रोनाउन खणंदो। हाणे इहा ख़बर कीअं पवे थी प्रिपोजिशन आहे या कंजक्शन आहे? वेरी सिंपल। आई एम गोना एक्सप्लेन द एग्जांपल्स। मां एग्जांपल सम्झायां थो तव्हांखे। ही इज टॉलर देन मी, हू मूंखां वधीक डिघो आहे। हिते देन जेको आहे उहो प्रिपोजिशन आहे। प्रिपोजिशन छाजे करे आहे? जो इहो पाण सां सिर्फ़ु प्रोनाउन खणे थो, अॻिते सेंटेंस कंटिन्यू न आहे। कंजक्शन जो कमु हूंदो आहे त उहो ॿिनि लफ़्ज़नि खे या ॿिनि जुमलनि खे पाण में ॻंढींदो आहे। हिते देन जेको आहे उहो प्रिपोजिशन जो कमु करे थो। पर ॿियो सेंटेंस आहे ही इज टॉलर देन आई एम, he is taller than I am। हाणे हिते मां I इस्तेमालु कयो आहे, सब्जेक्टिव फॉर्म यूज़ कयो आहे। छाजे करे? जो then हिते कंजक्शन आहे। उहा कीअं ख़बर पवे थी? जो कंजक्शन आहे फ्रॉम दिस वर्ब। then खां पोइ जेकॾहिं बाद में प्रोनाउन खां बाद में को वर्ब यूज़ थियल आहे त उते then जेको आहे उहो कंजक्शन आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे सब्जेक्टिव प्रोनाउन यूज़ करणो आहे। she worked harder than him, हुन इन खां वधीक महिनत कई। हिते then preposition आहे त ऑब्जेक्टिव फॉर्म यूज़ कयो आहे। but she worked harder than he did, हुन इन खां वधीक महिनत कई। हिते then खां बाद में ॾिसो को verb यूज़ थियो आहे त माना इन में then जेको आहे उहो कंजक्शन आहे त असां इन जे करे इन खां पोइ सब्जेक्टिव प्रोनाउन इस्तेमालु कयो आहे। we play better than them, हिते then preposition आहे त ऑब्जेक्टिव फॉर्म यूज़ थियो आहे। we play better than they do, हिते then जेको आहे उहो कंजक्शन आहे त उहो इन खां बाद में पाण सां को सब्जेक्टिव प्रोनाउन खणे थो। पर जुमला जेके आहिनि सेंटेंसिस ॿई करेक्ट आहिनि। he is taller than I, it is also correct। he is taller than me, इहो जुमलो करेक्ट आहे। and he is taller than I am, it is also correct। इहो जुमलो सही आहे। वधीक कॉमन जेको सेंटेंस आहे उहो ही हूंदो आहे he is taller than me। we normally use this one, but after all both sentences are correct। ॿई जेके जुमला आहिनि उहे सही आहिनि। उन खां पोइ the last point for today is in exclamations। in exclamations we normally use objective forms। जेके exclamations आहिनि, जेके अजबी जुमला आहिनि, उन्हनि में असां आम तौर ते objective form यूज़ कंदा आहियूं। exclamatory sentences जेके आहिनि उन्हनि में आम तौर ते pronoun जी objective सूरत तव्हांखे ज़्यादा मिलंदी। जी फॉर एग्जांपल मां हिते सेंटेंस लिखियो आहे what me angry not me। हाणे तव्हां ॾिसो इहो एक्सक्लेमेटरी सेंटेंस आहे त हिन में मां प्रोनाउन जेको आहे उन जूं कहिड़ा फॉर्म्स यूज़ कया आहिनि, ऑब्जेक्टिव फॉर्म जेके आहिनि उहे इस्तेमालु कया आहिनि। इन खां पोइ ॿियो सेंटेंस आहे व्हाट मी फाइट अ बिग चैप लाइक हिम नेवर। हाणे ॾिसो इन में प्रोनाउन जो इहो इट्स आल्सो एन एक्सक्लेमेटरी सेंटेंस एंड आई हैव यूज्ड द ऑब्जेक्टिव फॉर्म्स। इन खां पोइ मां ऑब्जेक्टिव फॉर्म जेके आहिनि उहे इस्तेमालु कया आहिनि। सो दिस इज इट एवरीवन एंड I hope it's comprehensive to all of you। सभिनी जे लाइ इहो comprehensive आहे, कंहिंखे का difficulty न आहे इन्हनि में। and secondly
kindly share this video with others, and thank you so much for viewing it. And inshallah, I'll be back with another lecture next time. Thank you so much.